दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक मनुष्य असतो आणि त्याला व्यापारामध्ये खूप फायदा होतो आणि तो एक त्या सगळ्या पैशामधून जेवढे कमवलेले असतात त्याच्या पैशामधून तो एवढा मोठा हिरा विकत घेतो आणि त्या हिऱ्याची किंमत खूप असते. आणि मग तो विचार करतो की आपण थोडंसं फिरून येऊया, सफरीवर जाऊया. आणि मग तो एका मोठ्या बोटीमध्ये तिकीट बुक करतो आणि तो जग फिरायला निघतो. बोट ज्यावेळेस समुद्रामध्ये असते त्यावेळेस त्याला एक सवय असते, त्याचा हिऱ्याचं प्रदर्शन तो सगळ्यांना करतो. आणि डेकवर असतं, म्हणजे जी सपाट जागा असते ज्या ठिकाणी लोक बसतात खुर्च्या टाकून आणि सर्व समुद्र बघत असतात, अशा ठिकाणी तो जायचा, सगळ्यांच्या समोर तो हिरा दाखवायचा आणि असा वर आकाशात उडवायचा आणि नंतर परत तो झेलायचा. आणि इतका किमती हिरा आणि हा आकाशात तसा उडवत आहे आणि असं बघून ज्यावेळेस तो हिरा वर उडत असे आणि हा झेलत असे त्यावेळेस लोक एकदम हायसं लोकांना वाटत असे की अरे बापरे, हा किती रिस्क घेत आहे, म्हणजे धोका पत्करत आहे. आणि असे 1-2 दिवस जातात आणि एक दिवस तो परत तसाच डेकवर येतो, तो हिरा हातात घेऊन, आणि तो हिरा उंच फेकतो. आणि उंच फेकल्यानंतर काय होतं, त्याच वेळेला एक मोठी लाट येते आणि जी बोट असते ती बाजूला अशी कलंडते आणि तो हिरा जो असतो हा त्याच्या हातात पडण्याऐवजी त्या समुद्राच्या पाण्यामध्ये पडतो आणि खोलवर निघून जातो. सर्वस्व तो गमावून बसतो. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे. आमचा आयुष्याचा प्रत्येक दिवस जो आहे हा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करा. आयुष्याबरोबर खेळू नका. अनेक वाईट गोष्टी आम्ही संगती ठेवतो आणि आमचं प्रत्येक दिवस हा नंतर वाईट जातो, परंतु प्रत्येक दिवस हा देवाने नेमलेला आहे. आज अजून फक्त 10 दिवस आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिना येईल आणि वर्ष संपेल. 2024 सुद्धा गेलं, 2025 येईल. दिवस भरभर जात आहेत. प्रत्येक दिवस आपल्यासाठी मोलाचा आहे. देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाची सेवा करण्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवस घालवूया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 90 आणि 12वं वचन, साम 90 and verse 12. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो.